कवितेचे कवी आहेत बालकवी. यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पण त्या अगोदर इयत्ता 7वीच्या सर्व विषयांचे स्वाध्याय पाहण्यासाठी स्कॉलर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईकही करा. प्रश्न पहिला. खालील प्रसंगी काय घडते ते लिहा. प्रसंग पहिला पाऊस आल्यावर. या प्रसंगी काय घडते ते पहा. कडक उन्हाळ्यात वातावरण तापलेले असते. घामाच्या धारांनी जीव हैराण झालेला असतो. पहिला पाऊस पडतो तेव्हा मन आनंदून जाते. हवेत गारवा येतो. सारी सृष्टी पावसात न्हाऊन प्रसन्न दिसू लागते. पहिला पाऊस सर्वांना हवा हवासा वाटतो. अशा प्रकारे आपल्याला पहिला पाऊस आल्यावरती काय घडते ते लिहिता येईल. प्रसंग दुसरा आहे सरीवर सरी कोसळल्यावर. या ठिकाणी आपल्याला याचं वर्णन खालीलप्रमाणे करता येईल. आषाढ महिन्यात खूप मुसळधार पाऊस येतो. सरीवर सरी कोसळतात. तेव्हा पावसात चिंब भिसावेसे वाटते. झरे, नदी, नाले ओसंडून वाहतात. पशु पक्ष्यांना मुबलक पाणी मिळते. सर्व सृष्टी न्हाऊन निघते. पशु पक्षी निवारा शोधतात. शेतकरी आनंदित होतात. अशा प्रकारे आपल्याला सरीवर सरी कोसळल्यावरती काय घडते ते लिहिता येईल. प्रश्न दुसरा. निरीक्षण करा व लिहा. श्रावण महिन्यातील आकाशातील विशेष बदल. आपल्याला या ठिकाणी श्रावण महिन्यातील आकाशामध्ये कोणते बदल घडतात ते इथे लिहायचे आहेत. त्यातील पहिला पहा. पांढऱ्या ढगांचे पुंजके तरंगत असतात. दुसरा विशेष बदल आहे अचानक वाऱ्याच्या झुळका वाहू लागतात. तिसरा आकाशातील विशेष बदल आहे आकाश काळ्या ढगांनी दाटून येते. श्रावण महिन्यातील पुढील विशेष बदल पहा. पावसाची जोरदार सर येते. थोड्या वेळाने सूर्य ढगाळून येतो व लख्ख ऊन पडते. कधी रिमझिमत्या सरीत ऊन पडून क्षितिजावर इंद्रधनुष्य उमटते. अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यातील आकाशातील विशेष बदल जाणवतात. प्रश्न तिसरा. खालील तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिसतो. त्यामध्ये आहे कवितेत आलेली नावे. या ठिकाणी पहिल्या बॉक्समध्ये प्राणी, त्यानंतर पक्षी आणि त्यानंतर फुले यांची कोणकोणती नावे आपल्याला कवितेत आलेली आहेत ते पाहायचे आहेत. कवितेत आलेली नावे, त्यामध्ये प्राण्यांची कोणकोणती नावे आलेली आहेत ती आता आपण पाहूयात. श्रावण मास या कवितेमध्ये हरिणी, पाडसे, खिल्लारे या प्राण्यांची नावे आलेली आहेत. बगळे, पाखरे अशा पक्ष्यांची नावे या कवितेमध्ये आलेली आपल्याला दिसतात. आणि फुलांमध्ये पहा. सोनचाफा, केवडा, पारिजातक या फुलांची नावे कवितेमध्ये आलेली आहेत. प्रश्न चौथा. सुंदर बाला या फुलमाला. या काव्यपंक्तीत सारख्या अक्षरांचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो. त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. उत्तर पहा. पहिली ओळ आहे
श्रावण मासी हर्ष मानसी. दुसरी ओळ आहे तरु शिखरांवर उंच घरांवर. तिसरी ओळ उठती वरती जलदांवरती. चौथी ओळ आहे उतरुणी येती अवणीवरती. आणि पाचवी ओळ आहे सुंदर हरिणी हिरव्या कुरणी. अशा त्या ओळी आहेत की ज्या आपल्याला सारख्या गुणगुणाव्याशा वाटतात. प्रश्न 5वा. खालील अर्थांच्या कवितेतील ओळी लिहा. आपल्याला या ठिकाणी अर्थ असलेल्या काही ओळी दिलेल्या आहेत. आपल्याला त्या अर्थ असलेल्या ओळी कवितेत शोधायच्या आहेत. पहा, क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते. या अर्थाची कवितेमध्ये कोणती ओळ आलेली आहे? तर ती ओळ पहा. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. ही ओळ आपल्याला कवितेमध्ये पाहायला मिळते. हा उपप्रश्न पहा. झाडांवर घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते. हा अर्थ दिलेला आहे. आपल्याला ओळ शोधायची आहे. ती पहा. तरु शिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे. ही कवितेतील ओळ आहे. हा उपप्रश्न पहा. हरिणी आपल्या पाडसांसह कुरण्यात बागडत आहे. हा अर्थ आहे आणि यासाठी कवितेत आलेली ओळ पहा. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळांसह बागडती. ही कवितेत आलेली ओळ आहे. प्रश्न 6वा. कवितेतील खालील ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. आपल्याला या ठिकाणी कवितेतील काही ओळी दिलेल्या आहेत. त्याचा भाव आपल्याला आपल्या शब्दात लिहायचा आहे. त्या ओळी पहा. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. या ओळींचा अर्थ आता आपण पाहूयात. श्रावण महिन्यात माळरानावर सर्वत्र हिरवळ गच्च दाटलेली असते. क्षणात पावसाच्या सरी येतात तर लगेच दुसऱ्या क्षणी लख्ख ऊन पडते. हा ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. खेळूया शब्दांशी. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा. पहिला आहे बासरी. यासाठी पावा हा समानार्थी शब्द आहे आणि हा शब्द कवितेत आलेला आहे. दुसरा आहे स्त्रिया. यासाठी कवितेमध्ये ललना हा शब्द आलेला आहे. पुढे पहा. तिसरा शब्द आहे आकाश. याचा समानार्थी शब्द नभ हा कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मेघ याचा समानार्थी शब्द आहे जलद. गुराखी याचा समानार्थी शब्द आहे गोप. आणि पृथ्वी याचा समानार्थी शब्द आहे अवणी. सातवा शब्द आहे वृक्ष. याचा समानार्थी शब्द आहे तरु. आठवा आहे मुख. बदन हा समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला आहे. आणि नववा आहे राग. याचा समानार्थी शब्द आहे रोष. हे सर्व शब्द आपल्याला कवितेमध्ये आलेली दिसतात. पुढचा प्रश्न पहा. श्रावण व वैशाखात या दोन्ही महिन्यातील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दात लिहा. श्रावण आणि वैशाखात कोणता फरक निसर्गात जाणवतो ते पहा. वैशाखात कडक ऊन पडते. जमिनीला भेगा पडतात. अंगाची लाही लाही होते. घामाच्या धारा लागतात. नदी नाले आटतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही.
तहानेने प्राणीमात्रांचा जीव व्याकुळ होतो. श्रावणात पावसाची रिमझिम बरसात होते. ऊन कोवळे होते. ऊन पावसाचा आनंददायी लपंडाव सुरू होतो. हवेत सुखद गारवा येतो. शेतात पेरलेले बियाणे उगवून येते. शेतकरी आनंदात असतात. नदी नाले भरभरून वाहतात. गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. सगळी सृष्टी हिरवीगार होते. पशुपक्षी व माणसे आनंदात व उत्साहात वावरतात. वरीलप्रमाणे श्रावण व वैशाखात निसर्गात आपल्याला हा बदल जाणवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.